इतकं प्रचंड मेहनत घेतल्यानंतर आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून हे अचानक काहीतरी घडतं आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेला जणू भीक लागली आहे का? तर त्यांनी ज्या वास्तूंचा उल्लेख केला, त्यांनी वरती उल्लेख केला मालमत्ता, आणि मालमत्ता शब्दाखाली क्रमाने घोडबंदर किल्ल्याचा उल्लेख होताच हे सर्व शिवप्रेमी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी संतप्त झाले. त्या रागाने, त्या द्वेषाने आज महानगरपालिका सगळ्यांना अवधेश और आप देख रहे हैं बॉन्डर इंडिया टीवी। मीरा भाईंदर मनपा आयुक्त ने एक फरमान जारी किया है एक लेटर के माध्यम से कि जिस तरह से मनपा की जो ग्राउंड है, जो हॉल है, उसे भाड़े पे दिया जाए। उसके साथ साथ उन्होंने घोड़बंदर किला का भी जिक्र किया है। ये सुनने के बाद मीरा भाईंदर शिवसेना के सभी कार्यकर्ता व पदाधिकारी काफ़ी आक्रोश में आ गए, क्योंकि 146 के विधायक प्रताप सरनाईक ने करोड़ों रुपया खर्च करके उस किला निर्माण करा रहे हैं ताकि जो युवा पीढ़ी है वो आके देख सके कि किस तरह से हमारा इतिहास है और ये हमारा धरोहर है। जिसके बाद शिवसेना नेता सचिन मांजरेकर, राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह और कई कार्यकर्ता पदाधिकारी मनपा आयुक्त के पास गए, उन्हें एक निवेदन पत्र दिया और साथ साथ ये भी कहा कि आपने जिस पत्र में घोड़बंदर किला का नाम का जिक्र किया है कि इसे भी भाड़े पे दिया जाए, वो जल्द से जल्द हटाइए, नहीं तो शिवसेना उग्र आंदोलन करेगी। तो आइए बात करते हैं सचिन मांजरेकर से, उन्होंने और क्या जी घटना पेपरात वाचायला मिळाली की मीरा भाईंदर महानगरपालिकेने मीरा भाईंदरचा वैभवशाली इतिहास म्हणजे आमचा घोडबंदरचा किल्ला, ज्या किल्ल्याचं जतन 2019 पासून प्रताप सरनाईक साहेब करतात, या किल्ल्याच्या जतनासाठी, संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी त्या वेळेच्या सर्व मंत्रिमंडळाकडून, पुरातत्व विभागाकडून खूप चांगला आणि खूप जास्त फॉलोअप घेऊन एक निधी या ठिकाणी आणला आणि ह्या किल्ल्याचं संवर्धन केलं। आज हा किल्ला येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या युवांसाठी, शिवप्रेमींसाठी एक इतिहास आहे, एक संस्कृती आहे, एक पुढचं भवितव्य आहे की जेणेकरून आपले महाराज कसे होते, त्यांचे किल्ले कसे होते याचं एक दर्शन आहे। परंतु मीरा भाईंदर महानगरपालिकेला एक दुर्बुद्धी सुचली आणि 9 जुलै रोजी त्यांनी जो प्रस्ताव काढला, त्या प्रस्तावामध्ये हा किल्ल्याचं नाव सुद्धा त्यांनी, आपण ज्याला म्हणूया भाडे तत्वावरती एक प्रॉपर्टी द्यायची आहे, या यादीत त्यांनी नाव टाकून दिलं। हा किल्ला जो महाराजांचा आहे हा भाडे तत्वावरती कुठेतरी एखाद्या एजन्सीला द्यायचा, ही दुर्बुद्धी ह्यांना सुचली कशी, हा जाब विचारण्यासाठी आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांचं पत्र घेऊन आमचे जिल्हाप्रमुख राजूजी भोईर, विक्रम प्रताप सिंग, निशाताई नार्वेकर आणि पूजाताई आमगावकर यांच्यासोबत संपूर्ण शिवसेनेची टीम आज आयुक्त दालनामध्ये हजर झाली। आम्ही खांद्याला काळा फिता लावून याचा निषेध केला आणि आयुक्तांना जाब विचारला की हा मूर्खपणा तुम्हाला सुचला कसा। आयुक्तांनी आमच्या त्या निषेधाची आणि आमच्या त्या निवेदनाची दखल घेऊन लवकरच मी दुरुस्ती पत्रक काढतो आणि किल्ल्याचं नाव त्या यादीतून काढून टाकतो, ही आमच्याकडून चूक झालेली आहे हे मान्य केलं। आणि त्यानंतरच आयुक्तांना जर ती दुरुस्ती पत्र तुम्ही केलं नाही तर आमदार प्रताप सरनाईक साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उग्र आंदोलन करतील हा इशारा देऊन आम्ही त्या दालनाच्या बाहेर पडलो आणि दुपारपर्यंत, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्हाला ही बातमी आली की आयुक्तांनी तसा जो फेरबदल जो करायचा होता, जे दुरुस्ती करायचं होतं ते केलेलं आहे। आमचं शिष्टमंडळ जसं बाहेर पडलं, आम्हाला अनेक शिवप्रेमींनी फोन केले की साहेब किल्ल्यावरती या, आम्हाला किल्ल्यावरती ही सुद्धा ह्या गोष्टीचा निषेध करायचा आहे। जशा आम्ही आमचे काही प्रमुख पदाधिकारी किल्ल्यावरती गेलो, प्रथम आम्ही महाराजांची त्या प्रतिमेचं पुष्पहार घालून त्यांचं वंदन केलं आणि महाराजांची माफीसुद्धा मागितली की जे मुघलांना जमलं नाही, जे पोर्तुगीजांना जमलं नाही, जे इंग्रजांना जमलं नाही, तुमचे किल्ले भाड्यावर द्यायचं ते महानगरपालिकेने फार मोठा तीर मारून दाखवला आहे। तर त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि कर्मचाऱ्यांना माफ करा, तुमचीच रायता येते अशी दुर्बुद्धी त्यांना सुचलेली आहे। जे कोणाला जमलं नाही ते ह्याने करून दाखवलं, कागदावर का होईना, त्यांना माफ करा, त्यांना चांगली बुद्धी द्या, ही महाराजांजवळ प्रार्थना केली आणि नंतर आम्ही आमचं हे जे आंदोलन होतं त्या ठिकाणी आम्ही लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईक जी के प्रयास से घोड़बंदर किले का सुशोभीकरण किया गया और उस किले का आज
मीरा भाईंदर महानगर पालिका ने टेंडर नोटिस निकाला, उसके विरोध में हम लोग आयुक्त को आज निवेदन देने गए थे। हम लोगों ने विरोध जताया और हमारे आमदार प्रताप सरनाईक की संकल्पना से वो किला बनाया गया है और उसके लिए बहुत सारा निधि सामने शासन से लाया और खुद होके हर एक काम की देखरेख उनके निर्देश में वो काम किया गया और इतना अच्छा किला बनाया है। उसके अंदर 100 फीट का झंडा लगाया है और हर एक एमपी थिएटर बनाया है, हर चीज़ उधर उनके प्रयास से बनाई गई है। ऐसे किले को टेंडर के माध्यम से किसी को देना ये गलत बात हम सबको